हरी कीर्तन व्हायला सुद्धा भाग्य लागतं बाबा. भाग्यवंत घरी भजन कीर्तन भाग्यवंत घरी भजन कीर्तन भाग्यवंत घरी भजन कीर्तन भाग्यवंत घरी भजन कीर्तन त्याची वाट पाही रघुनंदन त्याची वाट पाही रघुनंदन गरे गम ग गम ग गम ग साप म प ग म प ग म रे ग सारे रे ग सारे रे ग ग रे ग म ग गम ग गम ग त्याची वाट पाही रघुनंदन त्याची वाट पाही रघुनंदन भाग्यवंत घरी भजन कीर्तन तुमच्यासाठी तिने स्वतःच्या मायबापाचं घर सोडलं. ज्या आईबापानी 20 वर्ष तिला सांभाळलं त्या आईबापाला सुद्धा तिने परक करून टाकलं. तुमच्या दारामध्ये येऊन तुमचा मोडका तोडका संसार सुद्धा ती सुखानं करायला लागली. तिचं नाव पत्नी आहे गड्या. हो, आणि म्हणून जीवनात पत्नी जरी गेली ना दुःख हे होतच. म्हणून फक्त पती जाण्याचं वैधव्य नसतं तर पत्नी जाण्याचं सुद्धा वैधव्य असतं. साथ देणारी पत्नी असावी. हो, आपल्याकडे काही जरी नसलं ना तर साथ देणारी जर पत्नी असेल तर माणूस कसाही संसार करू शकतो. म्हणून आज पाहायला गेलं तर बाबा तिथं बसले होते. खरं पाहायला गेलं एवढं सुंदर परिवार, एवढं सगळं चांगलं आहे, पण अर्ध्यातनं सोडून जावंच लागलं. कारण आले देवाजीच्या मना आणि तेथे कोणाचे देवाच्या मनात आलं त्याच्या पुढे कोणाचंच काही चालू शकत नाही. जे ठरलंय, जे नियतीने लिहिलंय ते त्या दिवसाला त्या क्षणाला होणारच आहे बाबा. ते कुणीही बदलू शकत नाही. म्हणून आईंना तुमच्यातून जाणार तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा. जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश तरी पुढे हाची उपदेश तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलारे चित्त शुद्ध करा आपुलारे चित्त शुद्ध करा हित जे करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करावे देवाचे हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन एक वीर करुणिया मन एक चित्त करुणिया मन एक वीर सकळाच्या
आता तरी पुढे अजीव उपदेश आता तरी पुढे अजीव उपदेश आता तरी पुढे हाजी उपदेश आता तरी पुढे हाजी उपदेश आता तरी पुढे अजीव उपदेश आता तरी पुढे अजीव उपदेश नक करू नाश आयुष्याचा नक करू नाश आयुष्याचा आता तरी सकाळच्या पाया माझ्या दंडवत दंडवत सगळ्यांच्या बाया माझे दंडवत नका करू नाश आयुष्याचा नका
चित्त शुद्ध करा. हितती करावे देवाचे चिंतन. करो नियामन एकविध सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुला रे चित्त शुद्ध करा. कामने लाभ होय तो व्यापार. तरी काय वार शिकवावे आता सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुला रे चित्त शुद्ध करा. विठ्ठल 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 तडिद्वाससं नीलमेघावभासं रमा मंदिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन. पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन. पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन. पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरुचरण सरोज निज मन मुकर सुधारी बरनो रोग बल विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानकी सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुला रे चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान वैष्णव भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जिजाऊ रमन पाषाण धुंपन पाचव्या वेदाचे निर्माते अखंड जनकल्याण करता आपल्या मुखारविंदातून अमृतवाणी या जगाला देणारे साधू संतांचं जीवन हे जगाच्या कल्याण करत असते दावून देणारे अनाथांचं साधकांचं वारकऱ्यांचं ज्यांना बाप म्हटलं जातं असे असणारे जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबार आहे यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग मात्र या 4 चरणाच्या अभंगामध्ये 2 चरणाच्या माणसाला महाराज उपदेश करतात की आयुष्याचा नाश करू नये याच्या करता वारंवार केलेला उपदेश विठ्ठल विठ्ठल काय म्हणतात महाराज आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा तुमच्या आमच्यासारखे सामान्य जड जीव
ज्याला ज्ञानाचं काही ज्ञानांध झालेले आहेत अशा लोकांना ज्ञानाच्या प्रकाशाकडे न्यायचं काम साधू संत करतात. पण त्याच्याकरता ती लोक अगोदर जागे झाले पाहिजेत, सावध झाले पाहिजेत आणि याच्याकरता उपदेश करावा लागतो. बरं, साधू संतांना उपदेश करावा लागतो, वारंवार सांगावं लागतं. म्हणून तुकोबरायाने उपदेश करायची वेळ आली. तुकोबराय उपदेश करताना म्हणतात, बाबा हो आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश, आयुष्याचा नाश करू नका. कारण सहज मिळत नाही, मोला मागायचा देह आहे. इथं सगळं पुन्हा पुन्हा भेटतं, पण हा देह पुन्हा भेटत नाही. म्हणून याला असं वाया घालू नका. मग तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला नाही कळत. म्हणून अहो देव भगवंत ज्यांच्या दारामध्ये चाकरी करतो अशा माझ्या तुकोबऱ्यांना तुमच्या आमच्या सामान्य लोकांच्या पाया पडायची वेळ यावी की बाबा हो सकळांच्या पाया माझे दंडवत घालावं. की बाबा हो पाया पडतो, आयुष्य फार मोलाचं आहे असं वाया घालू नका. याच्याकरता पाया पडून हात जोडून साधू संतांनी विनंती करावी. हो एवढा आपला तरी अधिकार आहे का? अजिबात नाही. पण तरी सुद्धा साधू संत तसे म्हणतात का माहिती का? त्यांना हात जोडावे लागतात, त्यांना आपल्या पुढे लोटांगण घालावं लागतं, नतमस्तक व्हावं लागतं. त्याचं कारण आहे आजकालच्या लोकांचा सगळ्यावर विश्वास बसतो पण महाराज लोकांवर बसत नाही, बुवावर बसत नाही. नेत्या पुढाऱ्यांनी खोटं बोललेलं सुद्धा खरं वाटतं, आमच्या साधू संतांनी खरं बोललेलं सुद्धा खोटं वाटतं. आता तुकोबराय म्हणतात आयुष्याचा नाश करू नका. तुमच्या आमच्यासारखे लोक काय म्हणणार, आमचं आयुष्य आम्ही काय बी करू. तुम्हाला सांगायची काय गरज नाही. म्हणून साधू संतांना तुमची आमची कीव येते. हो कीव येते. अज्ञानाच्या अंधकारामध्ये आपण बुडत चाललोय, मरत चाललोय, वाहत चाललोय. त्याच्यातनं बाहेर काढण्याकरता की बाबा सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुला रे चित्त शुद्ध करा. मग चित्त शुद्ध करून नेमकं करायचं काय? हित दे करावे देवाचे. कारण देह दिला कशा करता हे ज्याला कळलं त्याच्या देहाचं सोनं झालं, त्याच्या देहाचं सार्थक झालं. मग इथं आल्यानंतर एक करायचंय, या देहाचं सार्थक होईल याच्याकरता आपण काय करायचंय? भजायचंय, विठ्ठलाला भजायचं, पांडुरंगाला भजायचं, नामचिंतन करायचं, भजनामध्ये रममान व्हायचं. आणि एवढं सगळं करत असताना जो भगवंताशी आपण व्यापार केलाय ना तो सफल कसा होईल हे पाहायचं आपल्याला. हो, हे अभंगामध्ये सांगतात. अभंगाचा शब्दशः अर्थ चिंतनाकडे वळण्यापूर्वी फक्त एक दया घन शंकर गुरु महाराज, दया घन शंकर गुरु महाराज, दया घन शंकर गुरु महाराज, दया घन शंकर गुरु महाराज. हर हर शंकर जय जय शंकर, हर हर शंकर जय जय. हर हर शंकर जय जय शंकर, हर हर शंकर जय जय शंकर. शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. देवा शिव शंकर शंभो, स्वामी शिव शंकर शंभो. हर हर शंकर जय जय. हे हर हर शंकर जय जय शंकर, हर हर शंकर. रविती दासाचे काल, दया घन शंकर गुरु महाराज, दया घन शंकर गुरु महाराज. दया घन शंकर गुरु महाराज, दया घन शंकर गुरु महाराज. गुरु महाराज, गुरु महाराज. दया घन शंकर गुरु महाराज. विठ्ठल 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 विठ्ठला 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 चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचा. तसं सगळ्याला ज्ञात आहे, सगळ्याला माहित आहे कशा निमित्त जमलो, कशा निमित्त कीर्तन सेवा आहे. पण तरीही कीर्तनकाराचं कर्तव्य, वक्त्याचं कर्तव्य म्हणून आज या ठिकाणी असणारे संपूर्ण खलाटे परिवार आणि या परिवारातील अतिशय महत्त्वाची व्यक्ती असणारे या परिवाराचा आधारवड, मायेची सावली देणारं झाड म्हणजे कैलासवासी सौ उषाबाई महादेव खलाटे आईंचं आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्धन. त्यानिमित्तानं असणारे संपूर्ण खलाटे परिवार आज त्यांच्या नावाने एवढं सगळं करत आहेत. खरं पाहायला गेलं
जो जीवात्मा गेला त्या जीवात्म्याचे आपल्यावरती काही ऋण असतात. त्या ऋणाप्रती त्या ऋणाची जाणीव ठेवून त्यांच्या नावाने काही ना काही करणं कर्तव्य असतं. म्हणून आज या ठिकाणी असणारे संपूर्ण मंडळी त्यांच्या नावाने एवढं सगळं करतायत. आज पाहायला गेलं तर पहा, आईनं जाऊन आज या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालेले वर्ष श्राद्ध आहे. वर्ष श्राद्ध, आता वर्ष श्राद्ध का करावं हा फार मोठा प्रश्न काही काही लोकांना वाटतो. प्रत्येक गोष्टी विधिवत झाली तरच ती पूर्णत्वाला जाते. आम्ही थोड्या वेळ आधी आलो होतो ना, तेव्हा काका होते तिथं. काका फार गोड सांगत होते की प्रत्येक गोष्टी विधिवत जर झाल्या तर त्या पूर्णत्वाला, तर त्या यशस्वी. अन्यथा हे वर्ष श्राद्ध का करायचं, एवढं व्यवस्थित एवढं नियमधर्मानं का करायचं? कारण हे व्यवस्थित नाही केलं, आता व्यवस्थित नाही केलं तर मग नंतर आपल्याला त्या जीवात्म्याचं परत हे करावं लागतं. नारायण नागबली करा, त्रिपिंडी करा, कुठं काय करा. का? कारण त्यांना मोक्षच मिळाला नाही. हो, त्यांचं आपण वर्ष श्राद्धच नीट केलं नाही. याच्याकरता ते व्यवस्थित करणं फार गरजेचं आहे. कारण हे सगळं केल्यानंतर गेलेल्या जीवात्म्याचा आशीर्वाद त्या परिवाराला लाभतो. आशीर्वादाकरता तरी करावं. कारण जेव्हा आपण मनुष्य योनीमध्ये असतो तेव्हा सामान्य असतो, पण जेव्हा आत्मारूपाने आपण जातो ना, तेव्हा काहीतरी म्हणा दैव शक्ती आपण जे म्हणतो त्याचा प्रभाव होतो. आणि जेव्हा गेलेला जीवात्मा हा परिवाराला आशीर्वाद देतो ना, ऐका, गेलेल्या जीवात्म्याचा आशीर्वाद जर घर परिवाराला भेटला तर अख्खी दुनिया जरी विरोधात गेली तर घर परिवाराचं कोणी वाकडं करू शकत नाही. का तर गेलेल्या जीवात्म्याचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. म्हणून त्यांच्या आशीर्वादाकरता तरी वर्ष श्राद्ध करणं फार गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. मग बरेच लोक म्हणतात महाराज वर्ष श्राद्ध, आता वर्ष श्राद्धाला जो जीवात्मा गेला त्या जीवात्म्याच्या नावाने 5 गोष्टी होणं गरजेचं आहे. अन्नदान, धनदान, वस्त्रदान, ज्ञानदान आणि शेवटचं पिंडदान. या संपूर्ण गोष्टी झाल्या तर गेलेल्या जीवात्म्याला सद्गती आहे, मोक्ष आहे. मग बऱ्याच लोकांना वाटेल महाराज त्यांच्या नावाने कीर्तन करतोय, त्यांच्या नावाने अन्नदान करतोय, त्यांच्या नावाने पिंडदान करतोय, पण एवढं सगळं जर केलं आणि एवढं सगळं केल्यानंतर गेलेला जीवात्मा काही परत येणार आहे का? अहो, येणार असेल तर दुपटीनं करू, पण ऐका, गेलेला जीवात्मा परत यावा याच्याकरता वर्ष श्राद्ध कधीच नसतं. गेलेला जीवात्मा परत यावा याच्याकरता वर्ष श्राद्ध नाही, तर गेलेला जीवात्मा सद्गतीला जावा याच्याकरता वर्ष श्राद्ध आहे. म्हणून असणारे आज या ठिकाणी खलाटे परिवार आईंच्या नावाने या ठिकाणी एवढे सगळं करतात. आज हरी कीर्तन होतंय आणि हरी कीर्तन व्हायला सुद्धा भाग्य लागतं बाबा. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन. त्याची वाट पाही रघुनंदन, त्याची वाट पाही रघुनंदन. गरे गम ग गम ग गम ग साप म प गम प ग म रे ग सारे नी सा पुनी सारे रे ग गरे गम ग गम ग गम ग. त्याची वाट पाही रघुनंदन, त्याची वाट पाही रघुनंदन. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता भाग्यवंताच्या दारामध्ये होतं. आज या निमित्ताने कसे ना आपल्या खलाटे परिवाराच्या दारामध्ये आज या ठिकाणी असणारे हरी कीर्तन होतंय. आज आईंच्या नावाने एवढं सगळं या ठिकाणी होतंय आणि ते केलंच पाहिजे, ते कर्तव्य आहे आपलं. कारण जो जीवात्मा आता गेला
पण पूर्वी तो जीवात्मा होता ना, तेव्हा त्या जीवात्म्याने कळत न कळत बऱ्याच गोष्टी केलेल्या असतात, जेणेकरून उपकार त्यांच्या परिवारावरती झालेले असतात. म्हणून त्या उपकाराकरता करणं फार गरजेचं आहे. आणि खरं पाहायला गेलं तर आईनं जाऊन पहा 1 वर्ष पूर्ण झाली, तरी त्यांना न विसरता त्यांच्या नावाने एवढे सगळं करतात. खरं पाहायला गेले कलियुग आहे बाबा. कलियुगामध्ये सकाळ पाहिलेला माणूस संध्याकाळपर्यंत आपल्याला आठवत नाही. मग जी व्यक्ती 1 वर्षापूर्वी आपल्यातून निघून गेली ती आठवणीत राहील कशी? तर ती व्यक्ती आठवणीत राहण्याकरता त्या व्यक्तीविषयी प्रेम, जिव्हाळा, आपुलकी जर आपल्या अंतःकरणात असेल तर ती व्यक्ती जाऊन 1 वर्ष काय 10 वर्ष होऊ द्या तरी आपल्याला विसर पडत नाही. आणि मला असं वाटतं जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याने असं जगावं गड्या, असं जगावं जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याने. कारण इथं मरण तर प्रत्येकाला आहे. ज्या दिवशी आपल्या जन्माची तारीख ठरली ना त्या दिवशी मृत्यूची तारीख सुद्धा ठरलेली आहे. मरायचं तर 1 दिवस आहेच आपल्याला, पण जन्माला आल्यानंतर माणसाने असं काहीतरी करावं की बघा येताना तुम्ही आम्ही, जन्माला येताना तुम्ही आम्ही हसत, आपण रडत जन्माला आलो, सारी दुनिया आपल्यासाठी हसत होते. आपण रडत होतो, सारी दुनिया आपल्यासाठी हसत होते. पण मरून जाताना असं काहीतरी करायचं की आपण हसत हसत जायचं आणि या जगाने आपल्या नावाने रडायचं. बस एवढं केलं ना तरी जन्माला आलेल्याचं सार्थक आहे. मग ऐका, आपल्याला मरण तर 1 ना 1 दिवस येणार आहे, मरायचं तर 1 ना 1 दिवस आहे. पण ऐका, मेल्यानंतर माणसानं मरावं गड्या, पण माणसानं ना आत्मारूपानं मरावं, शरीर रूपानं मरावं, शरीर रूपानं संपावं, आत्मा रूपानं जावं, पण नावा रूपानं, कीर्ती रूपानं. उत्तमाची उरे कीर्ती मागे हो, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. दुःख म्हणे का मरणीची सारे, दुःख म्हणे का मरणीची सारे, उत्तमाची मुरे कीर्ती मागे हो, उत्तमाची मुरे कीर्ती मागे. हे तुका म्हणे का मरण्याची सारे, तुका म्हणे का मरण्याची सारे, उत्तमाची मुरे कीर्ती मागे हो, उत्तमाची उरे कीर्ती मागे. माणसानं आत्मारूपानं जावं, शरीर रूपानं संपावं, पण नावा रूपानं, आठवणी रूपानं, प्रेमा रूपानं माणसाच्या मनात जिवंत राहावं. आणि म्हणून तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. बरं का, एवढं तरी आपल्याला करता आलंच पाहिजे नावा रूपानं. आणि भले कुणी आपली आठवण न काढू द्या, पण किमान लेकरा बाळांनी तरी आपली आठवण काढली पाहिजे आणि एवढं चांगलं जगलं पाहिजे. बरं, किमान लेकरा बाळांनी तरी आठवण काढावी. आणि म्हणून आज या ठिकाणी आईंच्या नावाने असणारे त्यांचा संपूर्ण खलाटे परिवार त्यांच्या नावाने एवढं सगळं करत आहेत. आज खरं पाहायला गेलं तर ऐका, दुःखाची गोष्ट आहे की आई या खलाटे परिवारामध्ये नाहीत, पण सांगू दुःखाची गोष्ट आहे की त्यांना मरण आलं. दुःखाची गोष्ट आहे, एवढा सुंदर संसार, सगळं पती, लेकरं, बाळ, नातवंड सगळं सोडून त्यांना जावं लागलं. पण ऐका, दुःखाची गोष्ट जरी असली तर चांगली गोष्ट जर एखादी सांगायला गेलं तर एकच, त्यांना मरण जे आलं ते साधं सुद्धा मरण नाही. का त्यांना मरण आलं ते सौभाग्याचं मरण आलं, सौभाग्याचं मरण. कारण प्रत्येक लग्न झालेली स्त्री भगवंताकडे प्रार्थना करते, देवा काही नको तुझ्याकडं, काहीच मागणं नाही तुझ्याकडं. खरं काही द्यायचं असेल ना देवा, अंतःकरणातून तुला सांगतो गड्या, प्रत्येक लग्न झालेली स्त्रीची देवाकडे इच्छा असते, देवा द्यायचं असेल तर एकच दे. जेव्हा शेवटच्या क्षणाला, शेवटच्या श्वासाला, शेवटच्या क्षणाला जेव्हा आमची चिता पेटवली जाईल ना, तेव्हा आमच्या चितेबरोबर आमच्या सौभाग्याचं धनी सुद्धा, आमच्या सौभाग्याचं लेणं सुद्धा यावं. ज्या धन्याच्या नावाचं मंगळसूत्र काळ मणी गळ्यामध्ये घालतो, ज्याच्या नावाचं कपाळाला कुंकू लावतो ना, हे सौभाग्याचं लेणं जेव्हा आमची चिता पेटवली जाईल तेव्हा आमच्या सोबत असावं. ही प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीची इच्छा असते. मरण यावं, पण आयो मरण यावं आपण म्हणतो बघा. का? कारण ते सौभाग्याचं लेणं प्रत्येक स्त्रीला हवं असतं. ते सोनं नाणं किती घालू द्या, पण सौभाग्याचं लेणं सोबत नसेल तर कुठल्या स्त्रीला सौंदर्यवान म्हणता येत नाही, जर सौभाग्याचं लेणं असेल तर. आणि म्हणून प्रत्येक स्त्रीची भगवंताकडे इच्छा असते, देवा
नको मला दाग दागिना असू द्या काळ मनी, नको मला दाग दागिना असू द्या काळ मनी. भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी, नको मला दाग दागिना असू द्या काळ मनी. प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीची इच्छा असते. ऐका, आज एवढा सुंदर परिवार, एवढा सुंदर संसार सोडून माईंना जावं लागलं. सांगू तुम्हाला, आपण म्हणतो पती गेल्यानंतर पत्नीला वैधव्य येतं. पती गेला की पत्नीला काय येतं? वैधव्य, म्हणजे विधवा होते. पती गेल्यानंतर वैधव्य येतं. आज आपण म्हणतो फक्त पती जाण्याचं वैधव्य नसतं गड्या, पत्नी जाण्याचं सुद्धा वैधव्य असतं. का? कारण म्हातारपणाला बाबा पती जर गेला तर पत्नी कशी का असेना शेवटपर्यंत आपलं पोट भरते. पण पती कशी का असेना पत्नी पोट भरते, पण पत्नीच अर्ध्या संसारातनं गेले ना, म्हातारपणाला लेकरं साथ देणारी किती असू द्या, लेकरं जीव ओवाळून टाकणारी किती असू द्या, पण स्वतःहून कधी किचन मध्ये जाऊन भाकर आपल्याला खाता येत नाही. भाकरीच्या टोपल्याला सुद्धा आपल्याला हात लावता येत नाही. म्हणून कशी जरी असली ना, ती शेवटपर्यंत साथ देणारी बरं का पत्नी. जीवनात पत्नी जरी गेले ना, फार मोठं दुःख आहे. लोक सांगतात बायको अशी, बायको तशी, बायकोवर जोक असतात, बायको अशी, पत्नी तशी, पत्नी हे करते, पत्नी रागवते, पत्नी चिडते, पत्नीपासून जपून राहावं लागतं, हे ते सांगतात. पण खरं सांग का, कुणी जरी आपली साथ नाही दिली ना, तरी शेवटच्या श्वासापर्यंत जे आपल्याला साथ देते ना, ती आपली पत्नी आहे. काही मनामध्ये ठेवत नाही. शेवटपर्यंत आपला मोडका तोडका संसार असू द्या, आपल्या संसारात काही नसू द्या, पण त्या संसारात सुद्धा जे आपल्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहते आपल्या सोबत, ती आपली पत्नी आहे गड्या. काही तिला लागत नाही, फक्त ती म्हणते अहो आपण दोघं सगळं मिळून सारू म्हणे, आपण दोघं मिळून सारू, काही हरकत नाही. एवढं प्रेम असतं. जगाच्या पाठीवर कुठे गेला ना, प्रेम करणारी लेकरं असतात, प्रेम करणारी बाकीचे लोक असतात, पण पत्नी असते ना बाबा, ती शेवटपर्यंत साथ देते. शेवटपर्यंत साथ देणारी कोण असते? पत्नी असते. आणि ती पत्नी जर सोडून गेली ना, पत्नी असावी. मी बाकीच्या महाराजांसारखं नाही की पत्नी अशी पत्नी तशी, पत्नीला भिवून राहण, पत्नीला. माझं एक म्हणणं आहे की उलट पत्नीसारखं कुणीही नाही, बायकोसारखं कुणीही नाही. का माहित आहे का? जीवाला जीव देणारी एक व्यक्ती म्हणजे ती. सगळी नाती दगा देतात, पत्नी मात्र शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतं. का माहित आहे का? तुमच्यासाठी तिने स्वतःच्या मायबापाचं घर सोडलं. ज्या आईबापानी 20 वर्ष तिला सांभाळलं, त्या आईबापाला सुद्धा तिने परक करून टाकलं. तुमच्या दारामध्ये येऊन तुमचा मोडका तोडका संसार सुद्धा ती सुखानं करायला लागली. तिचं नाव पत्नी आहे गड्या. हो, आणि म्हणून जीवनात पत्नी जरी गेली ना, दुःख हे होतच. म्हणून फक्त पती जाण्याचं वैधव्य नसतं, तर पत्नी जाण्याचं सुद्धा वैधव्य असतं. साथ देणारी पत्नी असावी. हो, आपल्याकडे काही जरी नसलं ना, तर साथ देणारी जर पत्नी असेल तर माणूस कसाही संसार करू शकतो. म्हणून आज पाहायला गेलं तर बाबा तिथं बसले होते, आणि खरं पाहायला गेलं एवढं सुंदर परिवार, एवढं सगळं चांगलं आहे, पण अर्ध्यातनं सोडून जावंच लागलं. कारण आले देवाजीच्या मना, आणि तेथे कोणाचे? देवाच्या मनात आलं, त्याच्या पुढे कुणाचंच काही चालू शकत नाही. जे ठरलंय, जे नियतीने लिहिलंय, ते त्या दिवसाला, त्या क्षणाला होणारच आहे बाबा, ते कुणीही बदलू शकत नाही. म्हणून आईंना तुमच्यातून जाणं आलं, पण महाराज एवढा सुंदर संसार टाकून का जावं लागलं? ताई का, जो आवड आहे सर्वांना, तोची आवड आहे देवाला. माय जरी तुम्हा सर्वांना, तुम्हा आम्हाला आवडत असल्या तरी त्या देवालाही आवडत्या झाल्या, म्हणून त्यांना तुमच्या आमच्यातनं जावं लागलं. पहा, आज आई जरी नसलं तरी त्यांच्या नावाने एवढं सगळं होतं. त्यांच्या नावानं दारामध्ये हरिकीर्तन सांगितलं, भाग्यवंता घरी भजन कीर्तन. त्यांच्या नावाने अन्नदान या ठिकाणी होते. अन्नदान का? कारण या आलेल्या लोकांपैकी एकाला जीवात्मा हा पुण्यवान असतो, आणि या पुण्यवान जीवात्म्याच्या मुखामध्ये जर गेलेल्या जीवात्म्याच्या नावाचं अन्न गेलं, तर गेलेला जीवात्मा कसाही असला तरी तो सद्गतीला जातो. तर आलेल्या लोकांपैकी एखाद्या पुण्यवान जीवात्म्याच्या मुखामध्ये काय गेलेले? अन्न गेलेले आहे. म्हणून आलेल्या लोकांना विनंती असते की आपण अन्न ग्रहण करा, बरं का. काही लोकांना वर्ष शब्दाचं चालत कुशाल नाही म्हणता, नाही चालत, वर्ष शब्दाचं चालत नाही म्हणतात. त्यांना म्हटलं अहो आमच्या माईच्या नावाने अन्नदान करतोय, मग बसाना जेवायला. वेळ लागलं का? आम्हाला वर्ष शब्दाचं चालत का? म्हण चालत नाही, त्याच्यात काय घुसलंय का, शिरलंय कुठनं काय आलंय? सरळ म्हणतात चालत
नाही. बरं, जी लोक चालत नाही म्हणतात ना, त्यांच्यासाठी मला एकच सांगायचं, माझं रोखठोक बोलणं असतं. भले तुम्हाला पटो अथवा न पटो, आपण जर दुसऱ्याच्या वर्षश्राद्धाला खाल्लं नाही तर सगळे जाणकार आहेत, मला लय बोलायला लावू नका. आपण जर दुसऱ्याच्या वर्षश्राद्धाला खाल्लं नाही तर एक नाही दिवस आपलं सुद्धा का हो बाबा, म्हणजे लगेच नाही हे म्हणत मी, पण एक नाही दिवस आपलं सुद्धा वर्ष श्राद्ध आहे आणि तेही कुणाला तरी खावं लागणार आहे का नाही. मग आपण का असं करायचं? उलट लग्न येवातलं सोडावं, पण इथलं सोडू नये का? हरिनामाच्या वातावरणामध्ये शिजलेलं अन्न आहे आणि जे हरिनामाच्या वातावरणामध्ये शिजतं ना ते अन्न राहत नाही, तो प्रसाद होतो. मग देवाचा प्रसाद आहे, करारे भोजन आणि व्हाल कोण अधिकारी. आणि भगवंताच्या भाषेत सांगायला गेलं, प्रसादे सर्व दुःखाना, म्हणून तो प्रसाद तुम्हाला आम्हाला काय करता आला पाहिजे, ग्रहण करता आला पाहिजे. म्हणून असणारे संपूर्ण खलाटे परिवार आज अन्नदान होतंय, वस्त्रदान होतंय, या ठिकाणी असणारं धनदान सुद्धा होतंय. प्रत्येक गोष्ट इथं झाली पाहिजे. मुख्य म्हणजे दान धर्म जास्त झालं पाहिजे. म्हणून असणारे संपूर्ण खलाटे परिवार, मी म्हणेल आईंचं प्रेम, आईंचा आशीर्वाद असा आपल्या परिवारावरती राहू आणि आपणही अशीच माईची सेवा करत राहू. विठ्ठल 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 सर्वच मंडळी गोड असे असणारे सामसष्टी माल्या दादा सुंदर असे साथ देतात. ते आहेत का तुम्ही? दोन्ही आहे का? अरे वा, दोघांच्या अगदी मनापासून आभार. फार सुंदर अशी या ठिकाणी साथ देतात. कारण मी विशेष करून कुणाचं कौतुक करो अथवा न करो, पण मी सृष्टीमाल्या दादांचं आवर्जून कौतुक करते. सोपं नसतं हे. एक जर जळलं का नाही म्हणजे जळून येत असं, पण जळलं तर त्यांचं 10-12 हजाराचं नुकसान आहे. पण आपले कार्यक्रम चांगले व्हावे याच्याकरता कशाची पर्वा न करणारे म्हणजे सृष्टीमाले दादा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तुमचे आभार. या ठिकाणी साथ देणारे सर्व मंडळी, गोड अशी गायनाला साथ देणारे मोरे महाराज, सिद्धिताई, सुतार महाराज, या ठिकाणी विनकरी बाबा आदी करून या ठिकाणी असणारे आमचे कुंभार महाराज यांची वारकरी शिक्षण संस्था, हनुमंत श्री संत जगद्गुरु तुकोबराय वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आहे. या लेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. का माहित आहे का? तुमच्याकडनं टाळ्या वाजून का घ्यायच्या? तुम्हाला कळलं पाहिजे, अरे आपण या वयात काय करत होतो, ही लेकरं काय करतायत. जरा विचार करा ना बाबा, काय ह्या लेकरांचं वय आहे का? पण ह्यांना कळलं की कुठं नाचावं, ज्याला कळलं की कुठं काय करावं त्याचं जीवन धन्य झालं बरं का. आणि धन्य जगी तोची एक हारी रंगी, म्हणून खऱ्या अर्थाने ही लोक धन्य आहेत का? तर कुठं नाचावं ह्यांना कळतं. कुठलं नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाची रंगी, नाचू कीर्तनाची रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावून, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावून, ज्ञानदीप लावून जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, हे नाचू कीर्तनाची रंगी, नाचू कीर्तनाची रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कुठं नाचावं, कुठं काय करावं हे ज्याला कळलं तो धन्य झाला. म्हणून असणारी संपूर्ण वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आहे. असणारे संपूर्ण खलाटे परिवार, परिचित मंडळी, अपरिचित मंडळी, मला काही कोणाचं जास्त नामोल्लेख इकडं माहीत नाही, पण आधी करून असणारे सर्व मंडळी या ठिकाणी गोड अशी मृदुंगाला साथ देणारे मृदुंगाचार्य महेश महाराज या ठिकाणी आहेत. सुंदर असे आधी करून असणारे सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. आधी करून पाहायला गेलं तर आज या ठिकाणी पहा, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे ओम साई क्रिएशन, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे नीट बसून घ्या बरं का. कसंही बसलं काहीही केलं तर सगळं रेकॉर्डिंग होणार आहे.
आणि ते युट्यूबला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र नवे नवे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपल्या चॅनलवर व्ह्यूज आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक सुद्धा या चॅनलला पाहतात. त्याच्यामुळं कसं बसायचं, कसं कीर्तन ऐकायचं तुमची तुम्ही ठरवा बरं का. पण सुंदर असे असणारे ओम साई क्रिएशन चैतन्य दादा, आमचे रोहित दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून असणारे सर्व मंडळी. आता गोड असं चिंतन ऐका. विठ्ठल 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 महाराज अभंगामध्ये फार गोड सांगतात. काय? आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. साधू संतांना उपदेश करायची वेळ येते का हो? कारण ज्ञानांध झालोय आपण. आपल्याला ज्ञानाचं काही वारच नाही हो. ज्ञान म्हणजे काय? आपल्याला ज्ञान हा शब्द माहित आहे, पण खरं ज्ञानी आहोत का आपण? असा स्वतःला कधीतरी प्रश्न विचारावा असं वाटतो. काय झालं आपलं माहित आहे का? आपण अज्ञानाच्या अंधकारामध्ये जातच चाललोय. बाहेर काय निघण्याचा प्रयत्नच करेना. मग बाहेर काढायचं काम कोण करतात? साधू संत. साधू संत काम करतात आणि म्हणूनच त्यांना उपदेश करावा लागतो. का उपदेश करतात ते? कारण बुडत हे जन न देखवे डोळा, हे तो कळवळा बनोनिया, हे तो कळवळा बनोनिया. बुडत हे जन न देखवे डोळा, हे तो कळवळा बनोनिया. हे तो कळवळा मनोनिया. हे मुळात हे जनन ते डोळा, हे तो कळवळा, हे तो कळवळा बनोनिया. उडून न देखावे डोळा, हे तो कळवळा बनोनिया. त्यांना कळवळा येतो. बरं कळवळा येतो, चला, पण कशाचा येतो? हिताचा कळवळा येतो. हिताचा कळवळा. हे तो हिताचा कळवळा, हे तो हिताचा कळवळा. मनोनिया अनाती हाती काळा, हाती काळा, हाती काळा. मनोनिया अनाती हाती काळा, हाती काळा, हाती काळा. येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा. आहे तो हिताचा कळवळा, हे तो हिताचा कळवळा. आपल्या हिताचा कळवळा येतो बरं का. कारण तुम्ही आम्ही कुठंतरी आपल्या हितापासून भरकटत चाललो. हित म्हणजे काय आपलं हेच आपल्याला काय कळे ना. भरकटत चाललो म्हणून याच्या करता कळवळा येतो. साधू संत नक्की येते कीव. तुमचं आमचं वाईट झालेलं त्यांना चालत नाही आणि याच्या करता उपदेश द्यावे लागतं बरं का. आणि तुम्हाला सांगू, उपदेशाचे डोस साधू संतांना आम्हाला पाजावे लागतात. आणि उपदेशाचे डोस फार चांगले आहेत. कोरोनाच्या डोसपेक्षा उपदेशाचे डोस लई चांगले बरं का. बऱ्याच लोकांनी कोरोनाची लस घेतली होती. आता काही काही लोक आम्हाला सांगतात, महाराज काही आजार नव्हते, ठणठणीत बरं होतो आम्ही, पण जेव्हापासून लस घेतली ना नवीन नवीनच रोग निघायला लागलेत अंगात. आहे का नाही? असे लोक म्हणतात. मग त्या लसीपेक्षा ना हे उपदेशाची लस फार चांगली बरं का, फार चांगली आहे. पण आपल्याला ती पिऊ वाटत नाही, घेऊ वाटत नाही. साधू संत सांगायला लागले माय, त्यांचं पाकिटावरचं काम आहे, त्यांचं सांगायचं काम आहे. ओ विश्वास बसत नाही साधू संतांवर आपला. म्हणून तर त्यांना वारंवार उपदेश करावा लागतो, सांगावं लागतं. आणि म्हणून महाराज म्हणतात की बाबा हो उपदेश करतो तर ही आत्ता करतोय, कारण उद्याच्या घडीला काय होईल हे सांगता येत नाही. अभंगाचं प्रथम चरण. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश,
नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा सगळा जमाया माझे दंडवत सगळा जमाया माझे आपल्या पक्वाजांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा वा वा, असं वादन पाहिजे बरं. गायनाला शोभेल. नुसतं कीर्तनकाराने कीर्तन होत नाही. नो हे अखेल एकल्याचा एकट्याच्याने होत नाही. त्याला गायक चांगले लागतात. नुसते गायक चांगले असून चालत नाही. कीर्तनकार चांगला लागतो. नुसतं कीर्तनकार चांगले असून लागत नाही. टाळकरी चांगले लागतात. नुसते टाळकरी चांगले असून चालत नाही. पक्वाजाही चांगला लागतो. पण खरं सांगायला गेलं, आम्ही कसंही असू द्या, आम्ही कसंही असू दे बरं का, गायन कसंही असू द्या, टाळकरी कसे, कीर्तनकार कसे, पण वादक चांगलाच लागतो. कारण आमच्या सगळ्याचा भार कोणावर आहे? हा, भार वाहून या गड्या आमचा आता बरं. आणि म्हणून आज या ठिकाणी सुंदर अशी साथ देतात बरं का मृदुंगाला. तर काही लोक म्हणतात पक्वाजा होणं लय सोपं आहे. लय सोपं आहे म्हणतात का? त्यांना काय नसतं, दागिना तक केलं की झालं. त्याला एवढं पैसे द्या कुठं काय करा. सोपं आहे का? ते घाम गाळावा लागतो. पण नाही कर, आपल्याला वाटतं पक्वाजा होणं म्हणजे फार सोपं आहे. नाही हो, हा मृदुंग वाजवणं एवढं सोपं नाही. कारण ऐका, हे मृदुंगाची साधना एवढी करावी लागते. याला प्रसन्न करण्यासाठी आज हा पक्वाज वाजतोय, त्याला साधना केली. आणि साधना करण्याकरता शरीराला घामानं आणि पक्वाजाला हाताच्या बोटाच्या रक्तानं भिजवावं लागतं. तेव्हा ही पक्वाज देवता आपल्यावर प्रसन्न होते. सहजासहजी हे मृदुंग वाजवता येत नाही, पक्वाज वाजवता येत नाही. त्याला कृपाच लागते बाबा, साधना लागते. म्हणून फार मोठं गोड असं वादन या ठिकाणी करत आहेत बरं. खरा होतं एवढं कौतुक यांचंही कमी आहे. असं पहा, महाराजांनी किती गोड सांगा. आता तरी पुढे, आता सांगतोय बाबा, आता जाऊ द्या, मागे गेले पाहू नका, पुढे जामीन आहे, मागचं विसरा, पण आता तरी सुधरा. आता तरी राजुरीकर, तुम्हालाच म्हणते मी, आता तरी सुधरा. तुकोबऱ्यांच्या भाषेत मागचं विसरा, पण आता तरी सुधरा. आता नाही सुधरला तर अजूनही तरी होय जागा. आणि तुका म्हणे पुढे दगा, पुढे दगा आहे आपल्याला. ओ काय कसं होईल हे सांगता येत नाही. देवाचे जरा आभार माना. आभार का? देवाने 2025 आपल्याला पाहायला दिलंय ना. तर जरा आता मागचं विसरा, सगळं विसरून जा. चुका केल्या असतील, भांडणं केली असतील, मारामारी केली असतील, कुणावर रागवलं असेल, काही केलं असेल, विसरून जा. पण आता इथून पुढे तरी सुधरा. हो, देवाने एक संधी दिली आपल्याला सुधारण्याकरता. सुधरावं याच्याकरता साधू संतांना उपदेश करावा लागतो. का उपदेश करावा लागतो? कारण नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश आम्ही करतोय बरं. आयुष्याचा नाश करू नये याच्याकरता साधू संतांनी वारंवार विनंती करावी. आणि वारंवार विनंती करत, नुसती विनंतीच नाही तर सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आणि सांगत काय म्हणावं, विनवितो तुम्हाला
मुखी नाम मुखी नाम मुखी नाम टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मनावे लोबेला विठ्ठल विठ्ठल मनावे लोबेला वेलो वेला लागोनी आमाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला. अरे काहीतरी करा रे आयुष्यात. आयुष्य वाया घालू नका. वेळ दिला आपल्याला म्हणून सांग वारंवार प्रयत्न करा बा साधू संतांनी आपल्याला समजून सांगण्याचा. पण तरी आपल्याला कळत नाही. आणि जे काही करायचं आत्ता करून घ्या. फार वेळ गेला वाया. फार वेळ गेला का इथं बसणारे बघा जरा स्वतःच्या मनाला विचारा ना जरा. इथं बसणाऱ्याला आता मी तुम्हाला प्रश्न करते. तुमचं काहीतरी वय असेल 50 60 75 80 83 82 25 30 50 काही वय असेल ते. मी काय तोंडावरून कोणाची वय नाही सांगत. कारण तोंडावरून कोणाची वय ओळखू पण येत नाही. आता टुपान क्रीमा एवढ्या निघल्या ते ओळखू येत नाही. पण तुमचं वय तुमचं तुम्ही लक्षात घ्या. मी 18 वर्षाचा आहे, मी 19 वर्षाचा आहे, मी 27 वर्षाचा आहे, मी 30 वर्षाचा आहे, मी 80 वर्षाचा आहे, मी 50 वर्षाचा आहे. घेतलं का वय सगळ्यांनी लक्षात? राजुरीकर वय लक्षात घ्या आपापलं. घेतलं का वय लक्षात? घेतलं का? तुमचे तुम्ही घ्या हो मनातल्या मनात. चला मी 50 वर्षाचा असं मनात लक्षात घ्या. मी 53 वर्षाचा आहे, मी 42 वर्षाचा आहे, मी 60 वर्षाचा, मी 64 वर्षाचा आहे. घेतलं वय लक्षात घेतलं ना? आता वय लक्षात घेतलं असेल तर स्वतःच्या अंतःकरणाला विचारा की गेले 50 वर्ष काय केलं, गेले 25 वर्ष काय केलं, गेले 30 वर्ष काय केलं, गेले 42 वर्ष काय केलं, गेले 64 वर्ष काय केलं, गेले 75 वर्ष काय केलं, गेले 82 वर्ष काय केलं. विचारा जरा स्वतःला काय केलं. आणि नसेल काय केलं तर हा अभंग तुमच्यासाठी. नसेल काय केलं तर हा अभंग तुमच्यासाठी की आता तरी पुढे झालं. आजपर्यंत 25 वर्षात नसेल काय केलं तर देवानी संधी दिली तुम्हाला. आतापर्यंत नाही केलं तर आता तरी सुधरा. आणि आता असं काहीतरी करा जे 25 वर्षात तुम्ही करू शकला नाही तर 5 वर्षात करून दाखवा. देवाला सुद्धा हेवा वाटला पाहिजे आपलं. असं काहीतरी करून दाखवा. पण नाही आपण मात्र आयुष्याचं मातेरच करायला लागलोय. आयुष्य मात्र वायाच घालवतोय. हो म्हणून वारंवार साधू संतांना आपली किंवा येते, साधू संतांना दया येते. आणि म्हणून तर वारंवार ते म्हणतात की बाबा उपदेश करतोय आयुष्याचा नाश करू नका. कारण आयुष्याचा नाश तर असा होणारच आहे. का कसा होणार आहे? नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला, जन्म वाया नाही तरी गेला. भला रे विठ्ठला
म्हणून सांगत होतो मासी भजारे विठ्ठल नाही तरी गेला जन्मवाया म्हणून दोन्ही अभंग सारखेच आहे. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. फक्त आपल्याला ते कळलं पाहिजे आयुष्याचा नाश माणूस करतो माहितीये का. आपल्याकडं भगवंताला साधन करून भगवंताला बोलवण्याचे अनेक साधन आहेत पण आपण मात्र ते करत नाही का माहितीये का. माणसाची दुर्दशा झाली हो. माणूस आयुष्याचा नाश करतो कारण की माणसाने स्वतःची दुर्दशा करून घेतली. अवस्था अशी झाली माणसाची. कशी झाली ज्ञानोबरायांच्या भाषेत जर सांगायला गेलं चला ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरी माहितीये का उभा राहिलेली नाही. हा ज्ञानोबरायांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी. चला ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील 57 आणि 58 ओवी ज्ञानोबराय फार गोड सांगतात की तुमची आमची अवस्था कशी झाली हो. माणसाची अवस्था कशी झाली ऐका. इथं बसणारे सगळे तुम्हाला मी विचारते पटपट उत्तर द्यायचं. इथं बसणारे सगळे शेतकरी आहात का. आहे का शेतकरी. हो म्हणा की मग मी काय मागायला लागली होय तुम्हाला. एवढं घाबरताय कशाला मग. शेतकरी आहात ना. हा शेतकरी म्हणल्यानंतर 4-2 गाय गुरं दुधापुरती तरी पाळली असतील आहेत का. चांगली गोष्ट आहे. दुधापुरती गाय गुरं आहेत म्हणजे शेतकरी म्हटल्यात सगळ्याला माहित असेल. गाय गुरं आहेत दारात म्हणलं माहित असेल की गाय गुराला एक प्राणी आयुष्यभर चिटकून असतो. असा चिटकूनच बसलेला असतो. त्याला काय म्हणतात आ गोचिड आहे का नाही. असा चिटकून बसलेला असतो तो. अनेक सायासाने काढावा लागतो पण ऐका. मग ज्ञानोबराय काय म्हणतात जरा ओवीकडे या. 9व्या अध्यायातील 57 ओवी ज्ञानेश्वरीतील फार गोड ज्ञानोबराय सांगतात की माणसाची अवस्था कुणासारखी झाली तर पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची या पदराड ते अवेरुनी गोचिड अशुद्ध काय निगती. म्हणजे काय सांगायचं ज्ञानोबरायांना तर माणसाची अवस्था कुणासारखी झाली. आताच उदाहरण दिलं की कुणासारखी गाईला जे चिटकून असते त्या गोचडासारखी. मी नाही म्हणत ज्ञानोबराय म्हणतात गोचडासारखी अवस्था झाली का. गोचिड आयुष्यभर गाईला चिटकून असतं पण त्याला गाईचं दूध पिता येतं का बोला. नाही पिता येत. गाय पितं ते मग रक्त. मग तशी तुमची आमची अवस्था झाली. साधू संतांनी या देहाचं सार्थक करण्याकरता अनेक साधनं निर्माण केली पण ती वापरता आली नाही आणि म्हणूनच या आयुष्याचा नाश झाला. म्हणूनच या आयुष्याचा नाश झाला. म्हणून आपल्याला ती साधन काहीच करता आलं नाही म्हणून या देहाचं सोनं करू शकलो नाही. शेवटी माती सगळ्याची होणार आहे पण आपण जर जी साधू संतांनी साधनं दिली गाथा ज्ञानेश्वरी भागवत भगवंताचं नाम जर घेतलं हे सगळं जर केलं काय या देहाचं सोनं होणार नाही. पण आम्ही मात्र या देहाची मातीच करतोय बरं. म्हणून पहिली अवस्था सांगितली कुणासारखी तर गोचडासारखी. दुसरी अवस्था त्या लगतच्याच ओवीमध्ये सांगितली 9व्या अध्यायातील 57 ओवी सांगितली. 58 ओवी तुमची तुम्ही घरी जाऊन पाहायची. हाय का घरी ज्ञानेश्वरी. हाय का घरी ज्ञानेश्वरी. नसली तर हिला न्या पण ज्ञानेश्वरी तरी किमान ग्रंथ घरात ठेवा. आपल्या हिंदू धर्माचे जे ग्रंथ आहेत साधू संतांनी जे ग्रंथ दिले किमान ज्ञानेश्वरी असावी गाथा असावा हरिपाठ असावा भागवत असावं. आपले जे ग्रंथ आहेत ते तरी आपल्या घरात असलेच पाहिजे. गीता ग्रंथ आपल्या घरात असलेच पाहिजे पण नाही आपल्या घरात बाकीच सगळं आहे. हो कसं होणार आपलं. कसं आयुष्य सुंदर कसं करणार आहे आपण. बऱ्याच मावश्या माझ्याकडे येतात म्हणतात महाराज ज्ञानेश्वरी आहे हो गीता आहे हो पण वाचताच येत नाही. मग विसर्जन करू का. कर ग माय कर त्याचीच घाई झाली तुला. हो विसर्जन करायचं. परवा दिवशी असं कीर्तनात सांगितलं की ग्रंथ जरा वाचावे पहावे एकतरी ओवी अनुभवावी. तर माय कीर्तन झालं मला माझ्याकडे आली म्हणजे महाराज वाचायलाच येत नाही. मग ठेवून काय करायचं कुजून जाते मग विसर्जनच करते. म्हणलं माय तू मला एक वाचा येत नाही सुनाला वाचता येतं का नाही. हो म्हणे येतं की. पोरांना येतं की. नातवांना येतं मग त्यांच्याकडनं वाचून घ्या की. म्हणे नाही हो पण त्यांना वेळच नसतो. तुम्हाला वेळ असतो का म्हटलं. म्हणले हा वेळ असतो. मग काही करायचं नाही ग्रंथ समोर घ्यायचे. वाचता येत नसल्यात काही हरकत नाही. नुसतं ओवीवरून श्री ज्ञानोबराय श्री ज्ञानोबराय श्री ज्ञानोबराय म्हणत बोट फिरवायचं. वाचलेल्याचं पुण्य आपोआप पदरामध्ये पडतंय. पण तेवढं केलं पाहिजे का नाही. नाही पण आमचं कसं झालंय वाचायला वेळ नाही पण शेजारणी सोबत गप्पा मारायला अनंत वाचाळ बरळती अशी अवस्था झाली हो.
हो शेजारणी सोबत 2-2 तास गप्पा मारती. तिकडं वाचन लागत नाही, काय लागत नाही, पण इकडं वाचायचं म्हणलं की लय अवघड होते. मग विचार करा कुठं चुकतंय आपलं, कुठं आयुष्याचा नाश होतोय. वारंवार साधू संतांनी सांगावं आयुष्याचा नाश करू नका. का? कारण मिळालेला देह फार मोलाच मागायचा आहे. सहजासहजी मिळत नाही. कारण एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. मनुष्याचा मनुष्य जन्म सहजासहजी नाही, पाप पुण्य करून या जन्मा येतो प्राणी नर देऊनी हानी केली. ऐका, हा जन्म सहजासहजी भेटत नाही म्हणून सांगावं की या देहाचा नाश करू नका. कारण या जे देहाने जे घडतं ना ते दुसऱ्या देहानं याची देही गाणे देवाचे भजन, याची देही गाणे देवाचे भजन, याच देही गाणे देवाचे भजन, याच देही गाणे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची देही गाणे देवाचे भजन, याची देही गाणे देवाचे भजन, याची देही गाणे देवाचे भजन, याची देही गाणे देवाचे भजन. याच देही गाणे देवाचे भजन, याच देही गाणे देवाचे भजन, याच देही गाणे देवाचे भजन, याच देही आणि म्हणून याच देही घडे देवाचे भजन. याच देहाने घडणार आहे म्हणून या देहाने घडणार आहे तर करा, हाताने टाळी वाजवत जा. कारण देवे दिला देह भोजना गोमटा. हाय का, लक्ष आहे का? देवे दिला देह भोजना झाला, भजन म्हणा जरा. हो काय करतो हे लक्षात घ्या. देवाने देह दिला कशा करता दिले, इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन कशा करता दिला हे जाणून घ्यान करा. आणि हे नाही करत केलं, नाही देवाला भजलं तर विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. विसरली तया थोर झाली हानी. बसतील खाणी 84, बसतील खाणी 84, बसतील खाणी 84. विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. हे विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली. हे पचतील खाणी, हे पचतील खाणी 84 च्या, 84 च्या, हे विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. आय विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. म्हणून विसरली तया थोर झाली आणि विसरून विसरून जमत नाही म्हणून
जरा देहाचा सार्थक करण्याचा प्रयत्न करा, कारण हा देह सहजासहजी भेटत नाही. एकदा गेला ना देह जाईल जाईल, आणि त्याशी काळोबा अशी गत होऊ देऊ नका. एकतर मिळतानाच मिळाला नाशिवंत देह, हा मिळताना तसा भेटलाय ना, तर आता भेटू द्या, कसा जरी भेटला तरी देहाचं सोनं करा. नाही तर कधी जाईल केव्हा जाईल सांगता येत नाही. कारण आपल्या आयुष्याचं गणित असं आहे बाबा, की पाण्यावरती एक बुडबुडा निर्माण झालेला असतो. पाण्यावरचा बुडबुडा पाण्याने निर्माण केलेला आहे, पण पाण्याला माहित नसतं कधी फुटणार आहे. तसं तुम्ही आम्ही जन्मापासून या आयुष्यामध्ये या देहामध्ये राहतो, पण कधी जाणार आहे हे तुम्हा आम्हाला सुद्धा माहित नसतं गड्या. म्हणून या देहाची आपल्याला शाश्वती देता येत नाही, म्हणून सावध करण्याचं काम साधू संत करतात का. हा जन्म रे वेड्या पाण्याचा बुडबुडा, नरदेह वेड्या पाण्याचा बुडबुडा, सारे आयुष्य गेले वाया, पांडुरंगाच्या लागला न पाया, तुला अन्नही नाही खाया, आणि घर सुद्धा नाही राया, आई बापाच्या माई वाचून लोळतोय गडबडा. हा जन्म रे वेड्या पाण्याचा बुडबुडा, नरदेह वेड्या पाण्याचा बुडबुडा, हा जन्म रे वेड्या पाण्याचा बुडबुडा. कधी फुटेले सांगता येत नाही, आणि याच्याकरता वारंवार साधू संत आपल्याला उपदेश देतात. नवे नवे विनंती करून पाया पडून सगळ्यांच्या पाया पडून सांगतात, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाने चित्त शुद्ध करा, आपुलाने चित्त शुद्ध करा, शोध करा आपुलाने चित्त सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे सकळांच्या पाया माझे दंडवत. सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाने चित्त शुद्ध करा, शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत. अहो काय साधू संतांचा अधिकार आहे. जगाचा मालक ज्यांच्या दारात चाकरी करतो त्यांनी तुमच्या आमच्या पायाला लागावं, आणि त्यांनी म्हणा सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुला रे चित्त शुद्ध करा, चित्त शुद्ध करा बाबा हो. कारण जया चित्ती जैसा भाव, तया जवळी चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास. मग तुकोबरायांना कळलं की या चित्तावर देव निर्भर आहे, चित्त पाहतो देव. मग तुकोबरायांनी पण काय केलं, चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन. चित्त शुद्ध ठेवलं पाहिजे, चित्तामध्ये कुठली आस ठेवली नाही पाहिजे.
हो, कारण चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. मित्र होतात पण आपलं चित्त शुद्ध पाहिजे. पण काय झालंय आजकालच्या लोकांकडे चित्त शुद्ध नाही. साधू संतांकडे चित्त शुद्ध होतं. पण ऐका, माझ्या साधू संतांकडे चित्त शुद्ध होतं, चित्तामध्ये चांगला भाव होता, काम चांगलं होतं, मुखामध्ये भगवंताचं नाम होतं. म्हणून जगाच्या मालकानं त्यांच्या हातून घास खाल्ला. जगाच्या मालकानं त्यांच्या हातून घास खाल्ला. त्यांचं चित्त चांगलं होतं म्हणून जगाच्या मालकानं त्यांच्यासाठी दळण दळलं. साधू संतांची नावं सांगितली असती पण तुमची तुम्ही लक्षात घ्या बरं. जनाबाईसाठी दळण दळलं, नामदेवरायांच्या हातून घास खाल्ला, माझ्या तुकोबारायांच्या पत्नीच्या पायातला काटा खाल्ला. एवढं सगळं का तर चित्त शुद्ध होतं. चित्तामध्ये त्यांच्या कसलीही घाट हातात असलं तरी उठवायचं का न उठवायचं हे त्याच्या हाती आहे. त्याच्या एवढं मोठं देवा एवढं मोठं कुणीच नाही. पण तरी लोक देवा पुढं मी लय मोठा, माझ्यासारखं कुणी आहे वे. हो, जरा लोकांपेक्षा काही जास्त झालं की मी लयच मोठा आहे. नवल वाटतं या लोकांचं. लोक बघा ना, मंदिरात जाताना बाहेर भिकारी बसलेला असतो आहे का नाही. मंदिरात जाताना बाहेर भिकारी बसलेला असतो. भिकाऱ्यापाशी देवासारखा मी देव आहे असं दाखवतो, देवापाशी भिकाऱ्यासारखा वागतो. देवा पुढे हात पसरतो, भिकाऱ्या पुढे मी लय मोठा आहे. बाज झालं की तुला 100 बाज झालं, 50 बाज झालं, अजून किती पाहिजे. नोटाचं बंडल काढतो आणि 10 रुपये टाकतो. नोटाचा बंडल काढणार आणि 5च ठोका टाकणार. मानसिकता आपली. मग कसं देव ओळखायला थोडी चुकणार आपला. हो, देवाला माहिती याला अहंकार आहे. हो, म्हणून अहंकाराची शेवटी राख होते. म्हणून कधी अहंकार करायचा. रावणाकडे सगळं होतं, सगळं. रावणाला वाटलं अरे सोन्याची लंका आहे, जगाचा मालक आहे, विश्वाचा चालक मालक प्रभू श्रीराम, तरी साधं घर आहे, तरी काय त्यांच्याकडं नाही. एवढं मोठा असू जो वनवासाला जावं लागलं, साधी कपडे साधं काहीच नाही म्हणे. मग माझ्यासारखा मोठा कुणीच नाही. काय जगाच्या मालकात सामर्थ्य नाही म्हणे, माझ्या एवढा मोठा कुणीच नाही असं त्याला वाटलं. शेवटी अहंकाराची काय झाली. आता सोन्याची लंका आहे का नाही. आणि खरं ना आताची माणसं त्या काळात पाहिजे होती. सोन्याची लंका तेव्हाच राहिली नसते. टुकरू 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 दररोज थोडं थोडं सोनं आणलं असतं का नाही. खरं बोलायचं आणलं असतं का नाही महिला मंडळ. खरं बोला, तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ आहे गाड्या. आणलंच असतं. कारण की मरुदी म्हणत दररोज थोडं थोडं भेटतंय. कुठं नवऱ्याला 1-2 तोळ करायला व्हायचं हे का नाही. भार अहंकार. देवाच्या दारात गेल्या कधी अहंकाराने बोलू नका रे. देवाच्या दारात उभा राहिला की देवाला म्हणायचं देवा माझं मी पण तेवढं दूर कर रे, देवा माझं मी पण घालो. म्हणा ना आता उद्या गणेश जयंती, गणपती बाप्पाला म्हणा, पांडुरंग परमात्माला म्हणा, मारुती रायाला म्हणा. कारण मला असं विशेष वाटतं बाकीच्या देवांपेक्षा तर गणपती बाप्पाला म्हणावं, कारण बुद्धीचे दैवत आहे हे का नाही. आपल्या बुद्धी जरा प्रकाश पाडेल, बुद्धीचे दैवत. मग त्यांना तरी म्हणा देवा देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शनी उजळो जीवन. देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शनी उजळो जीवन. गरे सानी पानी सारे ग म ग रे ग ग म ग रे ग म प म प म प म ग रे ग रे सा. देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शनी उजळो जीवन. पानी सारे ग म ग सा म ग सा म ग गरे ग रे सा रे सा रे सा नि सा प म प सा प म प सा ध प म प प म प ग म प ग म रे म ग सा ग रे नि रे सा. देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शनी उजळो जीवन. सदैव राहो ओठांवरती, सदैव राहो ओठांवरती तुझीच रे गुणगाथा. तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया.
करत जा. मग चित्त शुद्ध करून काय करावं? हित ते करावे देवाचे. देवाचं भजन कराय, देवाचं चिंतन. का? चिंतने चिंतने तद्रुपता, म्हणून चिंतन. कारण देवाचं चिंतन जर केलं ना तर तरणे तरती हा भरवसा. देवाच्या चिंतनाने तरणार आहे. जिथं देवाचं भजन आहे, देवाचं चिंतन आहे, तिथं माझे भक्त गाती जेते नारदामी उभा तेथे. ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायला गेलं तर परितयापासी पांडवा मी हरपलो गिवसवा, जेथ नाम घोष बरबा करी तू असे. जिथं नाम घोष आहे तिथं भगवंत आहे. म्हणून सर्वांनी गोड असं भजन, हाताने टाळी मुखानं नाम विठोबा रघु. आयुष्याचं सोनं होईल असा प्रयत्न करा. साधू संत फार तळमळले, फार आग्रह करून आपल्याला सांगतात. तर ते काय सांगतात हे लक्षात घ्या. तर ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितलेल्याचं काहीतरी सार्थक होईल, तुकोबरायांनी गाथा दिलेल्याचं काहीतरी सार्थक होईल आपल्याही जीवनाचं. म्हणून जरा आपल्या जीवनाचं सोनं होईल अशा गोष्टी आत्मसात करा. आणि एवढं या ठिकाणी सांगेल. आज धावतं पळतं अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असाच असेल असं मी म्हणत नाही, वेगळाही असू शकतो. पण माझ्या गुरुवर्यांनी माझ्यापर्यंत जे पोहोचले पुरेपूर तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. असंच असेल मी म्हणत नाही, वेगळंही असू शकतो. या ठिकाणी चिंतनाला पूर्णविराम देत असताना पहा, आज असणारे संपूर्ण हे खलाटे परिवार आज आईंच्या नावाने एवढं सगळं करत असणारे त्यांचे दोनही चिरंजीव, त्यांचे दोनही कन्या, आज संपूर्ण परिवार त्यांच्यासाठी एवढं सगळं करत आहेत. का? कारण त्यांचे ऋण आपल्यावरती असतात, उपकार असतात. या उपकाराप्रती त्यांच्यासाठी आपण काही ना काही केलं पाहिजे, का नाही? नाही का? जगा दुनियेत आपण सगळ्याचे उपकार फेडू शकतो, आईचे उपकार कधी फेडू शकत नाही. कारण सारं विश्व एका बाजूला, आई नावाचं नातं एका बाजूला आहे. ऐका, आई कशी असते हो? आई अशी असते की आई सगळी नाती होते, सगळी नाती बनते, सगळी नाती बनून आपला सांभाळ करते. आई सगळी नाती निभावू शकते. आईच्या जागी आपल्याला सगळी नाती दिसू शकतात, पण सगळ्या नात्यांमध्ये आई नाही दिसू शकत गड्या. कारण आई ती आईच आहे. म्हणून एकदा का आई गेली ना सर्व संपलं म्हणून समजायचं. कारण माथ्या आड गेलेला सूर्य परत दिसू शकेल, माथी आड गेलेली माई पुन्हा दिसणार नाही. जीवावरून टाकते ना आपल्यावरती ती माई. माई एवढं प्रेम कुणीच करू शकत नाही. सांगू तुम्हाला, जीवनात तुमच्याकडे सगळं असू द्या, पण आई नावाचं धन जर नसेल ना, आई नावाचं धन जर नसेल ना, तर सगळं असून सुद्धा आपण भिकारी आहे गड्या. सगळं असून सुद्धा भिकारी आहे. का? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई कोणा म्हणो मी, आई घरी न दारी. का? ज्या दिवशी माय जाईल ना त्या दिवशी आईचा मावळला धार, आई वाचुनी पोर वेगळे नाती तुटली पार, आईचा मावळला धार. ज्या दिवशी माई निघून जाईल ना समजायचं सगळं संपलं. आज काही इथले लोक, आज तुम्ही कोणाच तरी आजोबा झाला, आज तुम्ही कोणाच तरी आजी झाला, पण आईची आठवण आली की डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. माई तर एवढ्या महिला मंडळ बसलेत, हात जोडून विनंती आहे गड्या, तुमचा भाऊ तुम्हाला बोलत नाही ना, भावा करता माहेरात नाही जायचं. नाही बोलत नका जाऊ त्याच्या करता. भाऊ बोलत नाही भावा करता नका जाऊ, भाऊजाई बोलत नाही भाऊजाईसाठी नका जाऊ. माहेरात जा म्हाताऱ्या आईसाठी. रस्त्याला डोळे लावून बसलेले असते का ती, का माझी लेक आता येईल, माझी लेक मग येईल. आणि तुम्ही गेला ना माहेरात, आईला किती प्रेम द्यावं हे कळत नाही. आपल्या आईचं एवढं प्रेम असतं. ऐका, माहेरात जर गेलो ना, माहेरात गेल्यानंतर माय
तिच्या साडीच्या पदराला बांधलेली गाठ बचकन सोडते आणि त्यातले 200-300 रुपये काढते, पोरीच्या हातात टेकवते. ताईडे धर पैसे आणि जाताना चौकातनं चांगले कपडे भर घे बरं, साडी घे बरं, लेकरांना चांगली कपडे घे बरं, खेळणी घे बरं म्हणणारी माय गड्या. आणि तिला वाटलं एवढ्यात नाही यायचं काय, ते पैसे नातवंडाला खायला देते. माय काय करते माहितीये का, पटकन घरात जाते, घरातलं तिचं कपाट उघडते, तिच्या कपाटामध्ये सगळ्यात भारी कलरची सगळ्यात महागाईची जी साडी असते ती साडी काढते आणि लेकीला आणून देते. माय तुम्ही सांगा एवढं प्रेम कुणी करेल का? आपल्या इकडं मन आहे, माय मरो आणि मावशी उरो. तुम्हाला खरं सांगू, मावशी असू द्या, आत्या असू द्या, मामा असू द्या, चुलता असू द्या, काका असू द्या, कुणी असू द्या, आईची सर कुणाला नाही येत. आईची सर कुणाला येत नाही, आईची जागाही कुणी घेऊ शकत नाही. आई प्रत्येकाच्या जागी उभा राहते, प्रत्येकाची जागा घेऊ शकते, पण आईची जागा कुणी नाही घेऊ शकत गड्या. तर हाताचा पाळणा करून त्या आईने आपल्याला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, उभं आयुष्य स्वतःला जिने झिजवलं ना, ती माई आहे, ती माई आहे गड्या. सगळ्याचे उपकार फेडता येतात, माईचे उपकार फेडता येत नाही. म्हणून महिला मंडळ बोलत नसाल ना आईला, अरे ही आई गेली ना, फोटो शिवाय परत काही पाहायला भेटायचं नाही, म्हणून बोलून घ्या, माफी मागून घ्या. अरे वाटलंच काय जीवाला तर मिठी मारून घ्या, काय माहित परत त्या आईला मिठी मारू शकतोय न मारू शकतोय. पण हे आपल्याला आई आहे तोपर्यंत नाही कळत आईचे उपकार किती, आईचं प्रेम किती. बऱ्याच महिला मंडळ तुम्ही आता कोणाच तरी आजी आहे, स्वतःची आई आठवलं ना की डोळ्यात पाणी येतच. तर आई एवढं उपकार, आई एवढं प्रेम जगा दुनियात कुणीच करू शकत नाही, कुणीच नाही. आणि म्हणून सुद्धा हे विश्व चालवणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा, हे जग चालवणारा प्रत्येक भगवंताला जन्म हा आईच्याच पोटी घ्यावा लागला. त्याला सुद्धा विश्वामध्ये येण्याकरता माईचीच गरज पडली. किंवा सांगू, आई म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आत्मारूपी ईश्वराचं मिलन म्हणजे माई आहे गड्या. आत्मा सोनं होईल असा प्रयत्न करा. साधू संत फार तळमळले, फार आग्रह करून आपल्याला सांगतात. तर ते काय सांगतात हे लक्षात घ्या. तर ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितलेल्याचं काहीतरी सार्थक होईल, तुकोबरायांनी गाथा दिलेल्याचं काहीतरी सार्थक होईल आपल्याही जीवनाचं. म्हणून जरा आपल्या जीवनाचं सोनं होईल अशा गोष्टी आत्मसात करा. आणि एवढं या ठिकाणी सांगेल. आज धावतं पळतं अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असाच असेल असं मी म्हणत नाही, वेगळाही असू शकतो, पण माझ्या गुरुवर्यांनी माझ्यापर्यंत जे पोहोचले पुरेपूर तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. असंच असेल मी म्हणत नाही, वेगळंही असू शकतो. या ठिकाणी चिंतनाला पूर्णविराम देत असताना पहा, आज असणारे संपूर्ण हे खलाटे परिवार, आज आईंच्या नावाने एवढं सगळं करत असणारे त्यांचे दोनही चिरंजीव, त्यांचे दोनही कन्या, आज संपूर्ण परिवार त्यांच्यासाठी एवढं सगळं करत आहेत. का? कारण त्यांचे ऋण आपल्यावरती असतात, उपकार असतात. त्या उपकाराप्रती त्यांच्यासाठी आपण काही ना काही केलं पाहिजे, का नाही? नाही का? जगा दुनियेत आपण सगळ्याचे उपकार फेडू शकतो, आईचे उपकार कधी फेडू शकत नाही. कारण सारं विश्व एका बाजूला, आई नावाचं नातं एका बाजूला आहे. ऐका, आई कशी असते हो? आई अशी असते की आई सगळी नाती होते, सगळी नाती बनते, सगळी नाती बनून आपला सांभाळ करते. आई सगळी नाती निभावू शकते. आईच्या जागी आपल्याला सगळी नाती दिसू शकतात, पण सगळ्या नात्यांमध्ये आई नाही दिसू शकत गड्या. कारण आई ती आईच आहे. म्हणून एकदा का आई गेली ना सर्व संपलं म्हणून समजायचं. कारण माथे आड गेलेला सूर्य परत दिसू शकेल, माथी आड गेलेली माई पुन्हा दिसणार नाही. जीवावरून टाकते ना आपल्यावरती ती माई. माई एवढं प्रेम कुणीच करू शकत नाही. सांगू तुम्हाला, जीवनात तुमच्याकडे सगळं असू द्या, पण आई नावाचं धन जर नसेल ना, आई नावाचं धन जर नसेल ना, तर सगळं असून सुद्धा आपण भिकारी आहे गड्या. सगळं असून सुद्धा भिकारी आहे. का? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी,
आई कोणा म्हणो मी आई घरी न दारी का ज्या दिवशी माय जाईल ना त्या दिवशी आईचा मावळला धार आई वाचुनी पोर वेगळे नाती तुटली पार आईचा मावळला धार ज्या दिवशी माई निघून जाईल ना समजायचं सगळं संपलं. आज काही काही इथले लोक आज तुम्ही कोणाच तरी आजोबा झाला आज तुम्ही कोणाच तरी आजी झाला पण आईची आठवण आली की डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. माई इथं एवढ्या महिला मंडळ बसलेत हात जोडून विनंती आहे गड्या तुमचा भाऊ तुम्हाला बोलत नाही ना भावाकरता माहेरात नाही जायचं नाही बोलत नका जाऊ त्याच्याकरता भाऊ बोलत नाही भावाकरता नका जाऊ भाऊजाई बोलत नाही भाऊजाईसाठी नका जाऊ माहेरात जा म्हातारे आईसाठी. रस्त्याला डोळं लावून बसलेले असते का ती का माझी लेक आता येईल माझी लेक मग येईल आणि तुम्ही गेला ना माहेरात आईला किती प्रेम द्यावं हे कळत नाही. आपल्या आईचं एवढं प्रेम असतं का माहेरात जर गेलो ना माहेरात गेल्यानंतर माय तिच्या साडीच्या पदराला बांधलेली गाठ बचकन सोडते त्यातले 200-300 रुपये काढते पोरीच्या हातात टेकवते ताईडे धर पैसे आणि जाताना चौकातनं चांगले कपडे भर घे बरं साडी घे बरं लेकरांना चांगली कपडे घे बरं खेळणी घे बरं म्हणणारी माय आहे गड्या. आणि तिला वाटलं एवढ्यात नाही यायचं काय ते पैसे नातवंडाला खायला देते माय काय करते माहितीये का पटकन घरात जाते घरातलं तिचं कपाट उघडते तिच्या कपाटामध्ये सगळ्यात भारी कलरची सगळ्यात महागाईची जी साडी असते ती साडी काढते लेकीला आणून देते. माय तुम्ही सांगा एवढं प्रेम कुणी करेल का. आपल्या इकडं मन आहे माय मरो आणि मावशी उरो. तुम्हाला खरं सांगू मावशी असू द्या आत्या असू द्या मामा असू द्या चुलता असू द्या काका असू द्या कुणी असू द्या हो आईची सर कुणाला नाही येत आईची सर कुणाला येत नाही आईची जागाही कुणी घेऊ शकत नाही. आई प्रत्येकाच्या जागी उभा राहते प्रत्येकाची जागा घेऊ शकते पण आईची जागा कुणी नाही घेऊ शकत गड्या. तर हाताचा पाळणा करून त्या आईने आपल्याला सांभाळलं लहानाचं मोठं केलं उभं आयुष्य स्वतःला जिने झिजवलं ना ती माई आहे गड्या. सगळ्याचे उपकार फेडता येतात माईचे उपकार फेडता येत नाही म्हणून महिला मंडळ बोलत नसाल ना आईला अरे ही आई गेली ना फोटो शिवाय परत काही पाहायला भेटायचं नाही म्हणून बोलून घ्या माफी मागून घ्या. अरे वाटलंच काय जीवाला तर मिठी मारून घ्या काय माहित परत त्या आईला मिठी मारू शकतोय न मारू शकतोय पण हे आपल्याला आई आहे तोपर्यंत नाही कळत आईचे उपकार किती आईचं प्रेम किती. बऱ्याच महिला मंडळ तुम्ही आता कोणाच तरी आजी आहे स्वतःची आई आठवलं ना ती डोळ्यात पाणी येतच. तर आई एवढं उपकार आई एवढं प्रेम जगा दुनियात कुणीच करू शकत नाही कुणीच नाही. आणि म्हणून सुद्धा हे विश्व चालवणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा हे जग चालवणारा प्रत्येक भगवंताला जन्म हा आईच्याच पोटी घ्यावा लागला. त्याला सुद्धा विश्वामध्ये येण्याकरता माईचीच गरज पडली किंवा सांगू आई म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही. आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आत्मा रूपी ईश्वराचं मिलन म्हणजे माई आहे गड्या. आत्मा ये नाई जोपर्यंत आई आहे तोपर्यंत जपा गड्या. एकदा तपच राहू एवढीच श्री ज्ञानोबरायांनी प्रार्थना. तुकाराम 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 ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला ते असणारे माझ्यावरती लहान बहिणीसारखं प्रेम करणारे आमचे ज्येष्ठ बंधू कुंभार महाराज
यांचंही या ठिकाणी मनापासून आभार. त्यांची या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी उपस्थित आहे. आधी करून असणारे सर्व गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सुंदर असे सिस्टीम आले दादा, आधी करून संपूर्ण मंडळी, ओम साई क्रिएशन सर्व अगदी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांनी गोडेशी साथ दिली. मीही आपला बराच वेळ घेतला. मनपातल्या माणसाचं काही नाही, पण बरीच लोक उन्हात उभे आहेत, त्यामुळे त्यांचा विचार जरा करावा लागतो, आहे का नाही? नाही पण तरीही इकडची माणसं अशी आहेत, अजून 1-2 तास उन्हात उभं राहिलं तरी काय वाटायचं नाही, म्हणलं लगेच हलून जाऊ नका, थांबा. हो, पण या ठिकाणी साथ देणारी सर्वच माणसं आहेत. आणि मला असं विशेष वाटतं बरं का, की कीर्तनात वेळ घातलेला कधीच वाया जात. काय तुमचं म्हणणं आहे? कधीच वाया जात. आता हितनं घरी जाऊन तुम्ही काय करणार? खाऊन पिऊन निवांत झोपणारच आहे की. त्याच्यापेक्षा अजून 2 तास जास्त कीर्तन ऐकलं तर काय अवघड कुशाल नाही म्हणतं. म्हणजे कीर्तन चालावं असं नाही बरं, पण कीर्तनात वेळ गेलेला चांगलंच असतो. म्हणून या ठिकाणी बराच वेळ आपला घेतला, त्याबद्दल क्षमस्व. झाली सेवा गुरुवर्य बाबांच्या चरणी, गुरुवर्य माझे वडील, तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी, साधू संतांच्या चरणी, सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विनेकरी विनेकरी विनेकरी.